ओ देश मेरे तेरी शान पे सदके कोई धन है क्या तेरी धूल से बढ़ के। नमस्कार. आज मी तुम्हाला सांगणार आहे काही अशा थोर व्यक्तींच्या विचारांबद्दल ज्यांनी आपले स्वप्न पाहिले, धैर्य दाखवले आणि समाज बदलला. त्यांनी आपल्याला शिकवले की अडथळे, अपंगत्व किंवा परिस्थिती आपल्याला थांबवू शकत नाही. चला ऐकूया त्यांचे प्रेरणादायी संदेश. स्वामी विवेकानंद. उठा, जागे व्हा आणि आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा. स्वतःवरचा आत्मविश्वास जागृत ठेवा आणि ध्येय प्रगती होईपर्यंत थांबवू नका. त्यांच्या भाषणांनी तरुणांना आत्मविश्वास दिला. आपल्यालाही प्रत्येक अडथळा पार करण्यासाठी धैर्य आवश्यक आहे. झाशीची राणी राणी लक्ष्मीबाई, स्वराज्य आणि शौर्याचे प्रतीक. इन फिरंगियों को मैं अपनी झांसी नहीं दूंगी अशी म्हणणारी झाशीची राणी लक्ष्मीबाई. स्वराज्य आणि स्वाभिमानासाठी लढा कधीही थांबवू नका. त्यांनी युद्ध करून स्वराज्य जिंकले. आपल्यालाही आपल्या हक्कासाठी आणि स्वाभिमानासाठी झटावे लागते. लोकमान्य टिळक. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. लोकांमध्ये स्वराज्याची जाणीव जागृत केली. आपल्यालाही समाजासाठी धैर्याने उभे राहावे लागते. छत्रपती शिवाजी महाराज. धैर्य आणि बुद्धी वापरून सर्व शत्रूंवर विजय मिळवता येतो. अन्यायासमोर कधीही झुकायचे नाही. सर्व धर्मांचा सन्मान करा. राज्य हे न्यायावर उभे असले पाहिजे. आधी राष्ट्र, नंतर स्वतः. प्रत्येक आव्हानाला बुद्धी आणि धैर्याने सामोरे जावे लागते. जननायक बिरसा मुंडा. आमची जमीन, आमचा हक्क, त्यासाठी उभे राहा आणि संघर्ष करा. आदिवासी जमिनी आणि स्वाभिमानासाठी यांनी लढा दिला. आपल्यालाही अन्यायाविरुद्ध उभे राहावे लागते. आमचा स्वाभिमान आणि हक्क वाचवण्यासाठी संघर्ष हाच मार्ग आहे. जमीन ही आमची आई आहे. तिचे रक्षण करणे हे आमचे कर्तव्य आहे. अन्यायाविरुद्ध उभा राहणारा माणूसच खरा शूर असतो. राष्ट्रपिता महात्मा गांधी. सत्य आणि अहिंसा हे जीवनाचे मार्गदर्शन आहे. हिंसा न करता समाज बदलता येतो. जगात जो बदल तुम्हाला पाहायचा आहे तो बदल आधी स्वतःमध्ये घडवा. अहिंसा हे मानवतेचे सर्वात मोठे शस्त्र आहे. महात्मा ज्योतिबा फुले. शिक्षणाशिवाय समाजाचा उद्धार होऊ शकत नाही. स्त्री शिक्षण हे समाज परिवर्तनाचे खरे साधन आहे. अज्ञान हे गुलामगिरीचे मूळ कारण आहे. समानता आणि मानवता हाच खरा धर्म आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. स्त्री शिक्षण हे समाज परिवर्तनाचे खरे साधन आहे. शिक्षण हेच स्त्रियांचे खरे शस्त्र आहे. जागे व्हा, शिका आणि स्वावलंबी बना. ज्ञानाशिवाय स्वातंत्र्य अपूर्ण आहे. स्त्री शिक्षणाशिवाय समाजाची प्रगतीच होऊ शकत नाही. अन्याय सहन न करता त्याविरुद्ध उभे राहा. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिक्षण हेच वाघिणीचे दूध आहे जे पिऊन माणूस गुरगुरल्याशिवाय राहत नाही.
जगण्याची प्रगती मोजायची असेल तर स्त्रियांची प्रगती बघा. संविधान आणि समानतेचा आदर करा. तीच समाजाची खरी शक्ती आहे. पंडित जवाहरलाल नेहरू. स्वातंत्र्य आणि विज्ञान यावर विश्वास ठेवून देश घडवा. देशाच्या विकासासाठी विज्ञान आणि शिक्षणावर भर दे. ज्ञानाचा वापर करून समाज घडवता येतो. वैज्ञानिक दृष्टिकोन हा राष्ट्र प्रगतीचा पाया आहे. डॉक्टर अब्दुल कलाम. स्वप्न पहा, मोठे स्वप्न पहा, कारण स्वप्न पाहणारेच भविष्य घडवतात. शिक्षण फक्त ज्ञान देत नाही तर माणसाला शक्तिशाली बनवते. जर तुम्ही काहीतरी साध्य करू इच्छित असाल तर सर्वप्रथम विश्वास ठेवा. यश म्हणजे फक्त परिणाम नाही तर प्रयत्न करण्याची संधी आहे. आम्ही आज जे शिकलो, जे ऐकले, ते फक्त ज्ञान नाही तर प्रेरणा आहे. या थोर व्यक्तींनी आपल्याला दाखवले की स्वप्न बघा, प्रयत्न करा, अन्यायाला विरोध करा आणि नेहमी सत्य आणि न्यायाचा मार्ग पाळा. चला तर मग आपणही आपल्या जीवनात हेच आदर्श अंगीकारूया आणि एक उज्ज्वल, शिक्षित आणि न्यायप्रिय समाज घडवूया.